नमस्कार. विश्व मराठी परिषद आणि कीर्तन विश्व यांच्या संयुक्त विद्यमाने अधिक श्रावण मासानिमित्त आयोजित केलेल्या या विष्णू सहस्रनाम चिंतन सत्रामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण गेली 13 सत्र वेगवेगळ्या भगवन नामांवर चर्चा करतो आहोत. आजच्या सत्रामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण नावं आपल्याला पाहायची. ह्या नावांमध्ये काही काही वृक्षांची नावं देखील आलेली आहेत. विनोबा भावे यांनी विष्णू सहस्रनामावर एक सुंदर ग्रंथाची रचना केलेली आहे. चिंतनिकेच्या रूपात त्यांनी हे विष्णू सहस्रनाम सांगितले. त्यामध्ये विनोबा म्हणतात की ज्या व्यक्तीला जो देव जे रूप आवडतं त्या व्यक्तीचं आवडणारं ते रूप या विष्णू सहस्रनामामध्ये आणून दाखवलेलं आहे. तुम्ही कोणत्याही देवाचे उपासक असा, कोणत्याही देवाच्या रूपाची उपासना करणारे असा, विष्णू सहस्रनाम हे सगळ्या देवरूपांच्या उपासकांना एकत्र आणणारं असं अद्वितीय स्तोत्र आहे असं ते म्हणतात. त्यामुळे अशी ही काही भगवंताची अद्वितीय नावं, मग ह्याच्यामध्ये अश्वत्थ, न्यग्रोध, उदुंबर का बरं ही नावं भगवंताला पडली असावीत याचा विचार करूया. चला तर मग प्रारंभ करूया आपल्या 14व्या सत्राला. ओंकार माद्यं प्रवदन्ति संतो वाचश्रुतीनामपियं गृह्णन्ति गजाननं देवगणानताङ्घ्रिं भजेऽहमर्धेन्दुकृतावतंसं. नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. वन्दे गुरुपदद्वन्द्वम् अवाङ्मनसगोचरं रक्तगौरप्रभामिश्रम् अतर्क्यं त्रयीपुरं महः. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. जय जय रघुवीर समर्थ. आपण आज भगवंताचं एक असं नाव प्रारंभी पाहणार आहोत की जे नाव भक्ताला कसं असलं पाहिजे याचा आदर्श घालून देतं. भगवद्गीतेमध्ये भगवंतानी 16व्या अध्यायात दैवासुर संपद विभाग सांगितला. मनुष्यामध्ये असणारे गुणविशेष हे काही दैवी गुणविशेष असतात आणि काही आसुरी गुणविशेष असतात. मग त्यामध्ये दैवी गुणविशेष सांगताना भगवंतानी एक गुण सांगितला, अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, क्षांतिरार्जवम. तर त्यामधलं अमानित्व हा एक अद्भुत गुण आहे. सगळेच गुण खरं तर अद्भुत आहेत, पण उल्लेखनीय इथे नामाच्या दृष्टीने मननीय असा हा गुण म्हणजे अमानित्व. यावरूनच भगवंताचं नाव आहे अमानी. अमानी मानदो मान्यो लोकस्वामी त्रिलोकधृक असा श्लोकार्थ आहे. तर त्यामधलं पहिलंच नाव आहे अमानी. अमानिने नमः. भगवंत कसा आहे तर तो अमानी आहे. मान, सन्मान, आपल्याला या मान सन्मानाची फार हाव असते, अपेक्षा असते.
कुठेही आपण जर नव्या ठिकाणी गेलो, तिथे आपली दखल घेतली गेली नाही तर आपल्याला राग येतो, आपण निघून जातो, पुन्हा तिथे जायचं नाही अशी कुणगाठ मनाशी बांधतो. त्याचं कारण हा मान आपल्याला फार प्रिय आहे. आपल्याला सगळ्या लोकांनी, सगळ्या जगाने मान द्यावा अशी अपेक्षा प्रत्येक जीवाची असते. अगदी लहानात लहान मुलाला देखील हा मान असतो, त्यालाही हा मान चुकत नाही. लहान अगदी तान्ह्या रांगत्या बालकाविषयी तुम्ही जरी पाहिलं, आईने त्याच्याकडे लक्ष न देता दुसरीकडे कुठेतरी लक्ष दिलं. एखादं दुसरं बाळ समजा घरी आलं आणि आईने त्याला उचलून घेतलं की हा या घरातल्या बाळाला आपला अपमान वाटतो, लगेच ते रडायला लागतं. मला घे असं ते खुणा करून दाखवायला लागतं. मान, माणसाच्या जन्मापासून कुठे ना कुठेतरी हा मान हा त्याच्या अस्मितेचा, अभिमानाचा, अस्तित्वाचा विषय होऊन बसलेला असतो. कितीही नम्र व्यक्ती असली तरी त्या नम्र व्यक्तीच्या ठाई देखील ही मानाची अभिलाषा असतेच आणि त्याला तो एक गुंडस नाव देतो, ते नाव म्हणजे स्वाभिमान. तिथे पण तो मान आला. मा धातू आहे, मोजमाप या अर्थी तो मा धातू दिसतो. आणि ते मोजमाप करणं, गणना करणं, एक शुद्ध मराठी भाषेत सांगायचं झालं तर पॅरामीटर ठरवणं, मूल्य ठरवणं. आपण श्री शब्दाच्या विचाराच्या वेळी पाहिलं होतं, एक मूल्य दिलंय आपण, एक व्हॅल्यू ठरवली. हे मानांकन करणं, पुन्हा मान हा शब्द आला. हे सगळं या मान संकल्पनेमध्ये दडलेलं आहे. आणि भगवंत कसा आहे तर तो अमानी आहे. आपण मानी आहोत तर भगवंत अमानी आहे. लक्षात घ्या, भगवंताचं अमानित्व ठाई ठाई आपल्याला दिसेल. आपण पाहत नाही, आपण तितक्या डोळसपणे दृष्टी टाकत नाही, म्हणून आपल्याला ते अमानित्व दिसत नाही. आपण छोटी अशी काही कृती केली, एवढंच काही केलं तरी त्याला आपलं नाव द्यावं अशी अपेक्षा असते. प्रत्येकाला आपलं नाव प्यारं असतं. जिथे तिथे माझं नाव यावं, माझी ख्याती व्हावी, मला नावाजावं लोकांनी, अशी अपेक्षा असते. म्हणजे अगदी शाळेमध्ये जरी लहान मुलांनी चित्र काढलं, हल्ली अशी एक शिकवली जाते पद्धत की चित्र झालं की खाली आपलं नाव टाकायचं, सही करायची. मोठ्या मोठ्या चित्रकारांचं, कलाकारांचं ठीक आहे, त्यांची ती अभिज्ञान, त्यांची ती खूण असते. मात्र ज्यांना धड काही रेषा पण एक सरळ कागदावर मारता येत नाही, ते पण काहीतरी थातूर मातूर चित्र काढून खाली सही ठोकून देतात. का तर माझं आहे, माझा मान आहे. लहान मुलापासून मृत्यूशय्येवर पडलेल्या व्यक्तीपर्यंत ही मानाची आस कोणाचीही सुटत नाही, सुटलेली नसते. रुग्णशय्येवर पडलेल्या व्यक्तीला बरेच वेळा भेटायला येणाऱ्यांचा अनुभव असतो. थोडा वेळ त्याच्याशी गप्पा गोष्टी करून, त्याची विचारपूस करून दुसऱ्या व्यक्तींकडे बोलायला मोहरा वळवला की या व्यक्तीला राग येतो की अरे मला भेटायला आलास आणि बाकीच्यांशी गप्पा मारत बसलायस. मान. आता अक्षरशः भाषेमध्ये जसं सांगितलं जातं, बोली भाषेमध्ये, की अर्ध्या गोवऱ्या गेल्या वैकुंठावर, तरीही आम्हाला हा मान सुटत नाही. आमची दखल घ्यावी, आम्हाला कुठेतरी सर आखोपर या समाजाने घ्यावं, ही अपेक्षा. मात्र या उलट भगवंत आहे. भगवंत काय करतो, सगळ्यात असून सगळं काही विश्व त्याने उत्पन्न केलं, पण या उत्पन्न केलेल्या विश्वाखाली त्याने आपली सही केली आहे. असं पाहिलंय कधी? पृथ्वी उत्पन्न केली, पण ही पृथ्वी मी उत्पन्न केली असा काही पुरावा त्याने देऊन ठेवलाय का? असं कुठे लिहून ठेवलं का? त्याने हे आकाश, वायू, तेज,
जल सगळं काही त्याने उत्पन्न केलं, मात्र कुठेही हे मी केलं अशी सही स्वाक्षरी त्याने करून ठेवलेली नाही. कारण सगळ्यात असून नामानिराळ राहणं हाच त्याचा स्वभाव आहे, हेच अमानित्व आहे. सगळं करून सवरून पुन्हा त्याचं श्रेय स्वतःकडे न घेणं. महाभारताचं एवढं युद्ध भगवंताच्या कृपेने पांडव जिंकू शकले आणि ते झाल्यावर सगळे कृष्णाची स्तुती करतायत, बा कृष्णा तुझ्यामुळे आम्ही जिंकलो. कृष्ण म्हणाला माझा नाही, हा धर्मराजाच्या पुण्याचा प्रभाव आहे, त्यामुळे हे युद्ध आपण जिंकू शकलो. हे अमानित्व आहे, हा मानभावीपणा नाहीये. मानभावीपणान काही लोक असं म्हणतात की नाही 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 आमचं नाही, हे तुमचंच आहे, मनात ते मीच कसं केलंय, मला कसा मान देतायत, या गुदगुल्या होत असतात. मात्र अमानित्व म्हणजे खऱ्या अर्थाने स्वतःकडे कर्तृत्व न घेता इदन्न मम या वृत्तीने राहणं. आपण इदन्न मम असं म्हणतो कारण भगवंत सतत इदन्न मम म्हणतो. या भगवंताचं गुण वैशिष्ट्य बघा. राजसूय यज्ञामध्ये भगवंतांनी स्वतःकडे कोणतं काम घेतलं तर महाभारतकार सांगतात की भगवंतांनी राजसूय यज्ञामध्ये आलेल्या अतिथी अभ्यागतांचं पादप्रक्षालन करण्याचं काम स्वतःवर घेतलं. बाकी सगळ्या व्यक्तींनी, पांडव कौरव सगळ्यांनी अशी चांगली चांगली मोठी मोठी कामं वाटून घेतली ज्याच्यामध्ये मान होता. खरं तर कर्ण हा पांडवांच्या पक्षाचा नव्हता, पण असं असून देखील त्याचा गुण ओळखून युधिष्ठिराने त्याला दानाध्यक्ष पद दिलं. दान करण्याची, कोणाला किती दान द्यायचं याची जबाबदारी त्या दानशूर दानवीर कर्णावर सोपवली. कृताकृत परिज्ञान म्हणजे काय केलं, काय करणं बाकी आहे या कामी भीष्मांची नियुक्ती झाली. अशी सगळ्या एकेका धुरंधर व्यक्तिमत्वाची नेमणूक झाली. मात्र श्रीकृष्णांनी स्वतः कोणतं काम हाती घेतलं तर ते त्या अभ्यागत ऋषींचे पाय धुण्याचं काम भगवंत घेत आहेत. केवढा हा विनम्रपणा, अमानित्व. एखादा मानभावी असता तर मी हे का करावं, मी का हे करू असा अपमान मानून तो दूर गेला असता. मात्र भगवंत युधिष्ठिराने सांगायची वाट पाहत नाहीत, स्वतःहून ते काम अंगावर जबाबदारी घेतात. ही झाली गोष्ट व्यासकृत महाभारतामध्ये. मराठीमध्ये लोकभाषेमध्ये झालेल्या महाभारत कथामध्ये तर मुक्तेश्वर काय, श्रीधर स्वामी काय, मुक्तेश्वरांचं प्राकृत ओवीबद्ध महाभारत किंवा श्रीधर स्वामींचा पांडव प्रताप या ग्रंथामध्ये तर वर्णन असं येतं की भगवंतांनी नुसते पाय धुतले नाहीत तर अक्षरशः द्रौपदीच्या खांद्याला खांदा भिडवून उष्टी खरकटी काढायचं काम भगवंतांनी केलं. भगवंतांनी स्वतःच्या हाताने अभ्यागतांची उष्टी खरकटी काढली आणि त्या उष्ट्या खरकट्याला भगवंताचा स्पर्श झाला. म्हणून प्रत्यक्ष तत्वज्ञानातला सगळ्यात शेवटचा शिखरबिंदू ज्यांना म्हटलं जातं, वैराग्याचा महामेरू ज्यांना म्हटलं जातं, ते शुकाचार्य स्वतः पक्षी रूप घेऊन ते उष्ट खरकट खायला आले. का तर त्या उष्ट्या खरकट्याला स्वतः भगवंताचा स्पर्श झालेला आहे. भगवंत काय काम करतायत तर पाय धुतायत, उष्टी खरकटी काढतायत. एका पदामध्ये वर्णन केलेलं आहे, अरे अर्जुना, मी माझ्या भक्तांसाठी माझी लाज देखील बाजूला ठेवतो. धुतो अर्जुनाचे घोडे, सदा राही मागे पुढे. अर्जुनाचे घोडे धुवायला मागे पुढे भगवंतांनी पाहिलं नाही, सारथ्य केलं. भगवान सारथी झाला. वेडी गवळी यांची पोरे, त्यांचे ताक प्यालो बारे. भक्तांची या काजासाठी, साधूची या प्रेमासाठी
सोडिली मी लाज रे. भक्तांच्या काजासाठी, साधूंच्या प्रेमासाठी भगवंत आपली लाज सोडून देतो. त्या गोपाळांच्या बरोबर हा विश्वभूक परमात्मा वैश्वानर रूप ताक पितो, त्यांचं उष्ट खरकट खातो, गोपाळ काला करतो, भिल्लिणीची उष्टी बोरं खातो, सुदाम्याचे ते पोहे खातो. कुठेही मला किती मान द्या, माझीच पूजा करा, कुठे कुठे त्या भगवंताला तो अभिनिवेश नाही. म्हणून तो अमानी आहे. अमानी, स्वतः अमानी आहे म्हणून तो दुसऱ्याला कायम मान देतोय. मान दो, मान्य. ही तीनही नावं परस्पर संवादी आहेत. तो अमानी आहे, अमानी असून मानद आहे, आणि अमानी असून मानदान देणारा असल्यामुळे, दुसऱ्याला मोठेपणा देणारा असल्यामुळे तो मान्य आहे. सगळ्यामध्ये एकमात्र सन्मान्य असा कोण असेल तर तो भगवंत आहे. म्हणूनच राजसूयामध्ये अग्रपूजेचा मान जेव्हा द्यायची वेळ आली तेव्हा भीष्मानी एकमुखाने सांगितलं, म्हणाले बाकी राजे असोत नसोत, बाकी ऋषी समाज असो नसो, एकमेव अग्रपूजेचा मानार्ह हा देवकी नंदन वासुदेव श्रीकृष्ण आहे. कारण या सगळ्या समाजामध्ये एकमेव अमानी, मानद आणि मान्य या तिन्ही भूमिकामध्ये तो वावरतोय. स्वतःकडे लहानपण घेणं आणि भक्ताला मोठेपण देणं हे भगवंत करतात. या विष्णू सहस्रनाम स्तोत्राची जी पार्श्वकथा आपण पाहिली, त्या शरशय्येवर पडलेले भीष्म आहेत आणि भीष्मांना कृष्ण सांगतायत की तू हा सगळा ज्ञानोपदेश, वेगवेगळे धर्म या पांडवांना समजावून सांग. तेव्हा भीष्म विचारतायत, अरे भगवंता, इथे साक्षात तू उभा असताना, तू असताना मी बोलायची गरजच काय? तू सगळ्या ज्ञानांचा, सगळ्या विद्यांचा परमस्रोत आहेस. या सगळ्या ज्ञानशाखा, विद्याशाखा या तुझ्यापासून उत्पन्न होत आहेत. नवे नवे प्रत्यक्ष वेद देखील तुझ्या निश्वासामधून उत्पन्न झालेत. असं असताना म्या पामराने या पांडवांना तुझ्या समोर ज्ञानोपदेश करावा, हे कसं योग्य ठरेल? त्यावेळी भगवंत सांगतायत, बाकी काही असलं तरी हा मान तुमचाच आहे, तो तुमच्याकडेच राहते. जरी तू म्हणतोयस हे सगळं खरं असलं तरी वय, तप, अनुभव, अधिकार या सगळ्या दृष्टीने तू ज्येष्ठ आहेस आणि त्या ज्येष्ठत्वाचा मान म्हणून तू हा उपदेश केला पाहिजेस. स्वतःकडे कमीपण घेत आहेत, स्वतः त्या भीष्मांपुढे हात जोडून उभे राहत आहेत, अमानी आहेत, पण त्या भीष्मांना मान देत आहेत. हे अमानी, मानद, मान्य हे भगवद रूप आहे. म्हणून त्याला वंदन आहे. अमानिने नमः, मानदाय नमः, मान्याय नमः या नामांनी. पुढचं भगवन नाम आहे तेजो वृषो द्युतिधरः. तेजो वृष हे नाव आहे. ओम तेजो वृषाय नमः. ही एक अद्भुत मूर्ती कल्पना ऋग्वेदामध्ये आलेली आहे. तेजो वृष अशी संकल्पना आहे. ऋग्वेदानी एका अशा अद्भुत देवतेचं वर्णन केलेलं आहे. ऋग्वेदात मंत्र येतो, चत्वारि शृंगा त्रयो अस्य पादा द्वे शीर्ष्णे सप्तहस्तासो अस्य त्रिधा बद्धो वृषभो रोरवीति महान देवो मर्त्याम आविवेश. एक असा अद्भुत देव आहे, त्याला 4 शिंग आहेत, 4 शृंग, चत्वारि शृंगा त्रयो अस्य पादा. त्याचे 3 पाय आहेत, 4 शिंग आहेत, 4 पाय आहेत. द्वे शीर्षणे, 2 शीर्ष आहेत, 2 मस्तक आहेत. सप्तहस्तासो अस्य, 7 हात आहेत. त्रिधा बद्धो, 3 ठिकाणी तो बांधलेला आहे. वृषभो, असा तो वृषभ एखाद्या बैलाप्रमाणे, वळूप्रमाणे तो गर्जना करतोय, डुरकाण्या देतोय, असा तो वृषभ
महान देवो मर्त्याम आविवेश. तो महान देव आहे आणि तो मर्त्य लोकामध्ये अवतीर्ण झाला. या मंत्राला कूट मंत्र मानलं जातं. अनेक वेगवेगळे अर्थ या मंत्राचे सांगितले जातात. कोणी अग्निपर या मंत्राचा अर्थ लावतं, कोणी आदित्य सूर्यपर याचा अर्थ लावतं, कोणी ज्याला शब्द ब्रह्म ओंकार म्हटलं जातं त्याच्याशी या मंत्राचा संबंध लावतं, कोणी आत्मरूपाशी जीवात्मरूपाशी याचा संबंध लावतं, कोणी यज्ञ देवतेशी यज्ञ पुरुषाशी याचा संबंध लावतं. असे अनेक अर्थ या मंत्राचे आहेत. या मंत्रामध्ये ही तेजोवृष कल्पना येते. तो वृष आहे, वृषभो रोरवीती वर्षणाद वृषहा. जो वर्षतो वर्षण करतो पाऊस पाडतो तो वृषभ आहे. थोडक्यात गोधन, त्या गोधनाची वृद्धी, गोप्रजेची वृद्धी ज्याच्या वीर्योत्सेकामुळे होते तो वृषभ आहे. मात्र या विश्वाची ही जी सृष्टी आहे, ही जी प्रजा आहे, ती ज्या पर्जन्यातून उत्पन्न होतीये त्या पर्जन्यालाही वृष असं म्हटलेलं आहे. त्यामुळे तेजो वृष याच्या मागच्या कल्पना आपण पाहत असताना एक फोड अशी करता येते, तेजसाम वृषहा. जो तेजाचा वर्षाव करतो तो तेजोवृष आहे. म्हणजे कसा, तर सूर्य हा आपल्या किरणांनी आपल्यावर तेजाचा वर्षाव करतोय म्हणून तो तेजोवृष आहे. तेजस या शब्दाचा एक अर्थ अंभस पाणी असाही आहे, कारण तेज हे पाण्यात दडलेलं असतं. अग्नी हा आपो नप्ता आहे, अपाम नप्ता, म्हणून वेदामध्ये अग्नीचं एक नाव अपामनपात असं आहे. या जलस्रोतामध्ये जी ऊर्जा आजही आपण पाहतो, जलापासून विद्युत निर्मिती होत असते. जलविद्युत प्रकल्प भारतभर पसरलेले आहेत. त्याचं कारण मूळ हे आहे की त्या जलामध्ये ती विद्युत, ती ऊर्जा, ते तेज सामावलेलं आहे. त्यामुळे त्या तेजोरूप जलाचा जो वर्षाव करतो, विद्युत संयुक्त मेघांद्वारे, तेजस संयुक्त मेघांद्वारे जो पाऊस पाडतो, वर्षवतो, तो तेजोवृष आहे. किंवा तेज ज्याच्यामध्ये तेज आहे तो आदित्य, आणि जो या विश्वावर वर्षाव करतो तो पर्जन्य. आदित्य आणि पर्जन्य, सूर्य आणि पाऊस, ही दोन्ही रूप ज्याच्या ठाई एकत्रित आहेत, एक मताने परस्पर संवादी भूमिकेत राहत आहेत, तो तेजोवृष आहे. म्हणून त्याला तेजोवृषाय नमः या नामाने वंदन केलेलं आहे. तेजाचं वर्षण करणारा सूर्य, सूर्य स्वरूप परमात्मा, म्हणून तो तेजोवृष आहे. तेज ज्या अबगणामध्ये, अंभसमध्ये, पाण्यामध्ये सामावलेला आहे, त्या पावसाचा, त्या पाण्याचा वर्षाव करणारा तो पर्जन्य रूप आहे, म्हणून तो तेजोवृष आहे. तो सूर्य आणि पर्जन्य यांचं ऐकात्मक रूप आहे, म्हणून तो तेजोवृष आहे. आणि या सगळ्या विश्वाचा ज्याला बाप म्हणतात तो द्यूलोक, द्यू हा वृष मानलेला आहे. स्वर्गलोक हा वृषभ आहे आणि भूलोक म्हणजे पृथ्वी ही गौ मानलेली आहे. आपण पाहिलं गो या शब्दाचा अर्थ पृथ्वी आहे. मग त्या गायीचा वृषभ म्हणजे ती मादी जर गाय असेल तर तिचा नर, तिचा पती, तिला प्रजेने संपन्न करणारा, तिच्या ठाई गर्भाधान करणारा असा वृष म्हणजे स्वर्गलोक आहे. जो स्वर्गलोक रूप, द्यूलोक रूप असा परमात्मा आहे, म्हणून त्या परमात्म्याला तेजोवृष असं म्हटलेलं आहे. ओम तेजोवृषाय नमः. पुढचं भगवंताचं नाव आहे नैकशृंग. ओम
नैकशृंगाय नमः. न एक शृंग, ज्याला एकच शिंग नाही. मागे आपण पाहिलं होतं एकशृंग, महाशृंग असं भगवंताचं नाव आहे. वराह किंवा मत्स्य या अवतारांना, त्या अवतार रूपांमध्ये ते एकशृंगत्व, महाशृंगत्व भगवंताने प्रकट केलंय. मात्र इथे त्याच्यापेक्षा वेगळं नाव येतंय नैकशृंग, ज्याला अनेक शिंग आहेत. आता शिंग याचा एक अर्थ आपण पाहिला होता, जे गाय, बैल, म्हैस, रेडा इत्यादी प्राण्यांच्या डोक्यावर आलेलं एक अंग असतं, जो एक शरीराचा भाग असतो, टोकेरी, त्याला शिंग असं म्हणतो. ते मूळ शृंग या शब्दात सांगितलंय. शृंग या शब्दाचा एक अर्थ सुळा, दात, विषाण असाही केलेला आहे. शृंगचा एक अर्थ शिखर, पर्वताचं शिखर असाही केलेला आहे. त्यामुळे अशा अनेक अर्थाची संगती इथे बसते. ज्याला अनेक दाढा, अनेक सुळे आहेत. नरसिंह रूपामध्ये त्याला चतुर्दंष्ट्र असं म्हटलेलं आहे. 4 विशाल काय उग्र असे सुळे त्याच्या मुखात तळपत आहेत. त्यामुळे तो चतुर्दंष्ट्र, चतुशृंग आहे. त्याला 4 शिंग आहे, म्हणून तो नैकशृंग. मग अजून एक त्याचं रूप हे अग्निरूप आहे. अग्नीच्या ज्वाळा, एकूण 7 ज्वाळा सांगितलेल्या आहेत. काली कराली च मनोजवाच, सुधूम्रवर्णा, सुलोहिता, विश्वरूपा, अशा त्या एक एक करून 7 शिखा, 7 शृंग या अग्नीला सांगितलेली आहेत. महाराष्ट्रामध्ये जे सप्तशृंग पर्वत शिखर आहे, ती अग्निरूपा आदि चंडी तिथे विराजमान आहे, म्हणून ते सप्तशृंग. जात वेदस अग्नीचं रूप म्हणून ती सप्तशृंगी, सप्त शिखरात्मक पर्वतावर आरूढ झालेली म्हणून ती सप्तशृंगी आहे. सप्तशृंग याचा एक अर्थ अग्नी असा आहे. अनेक शिंग ज्याला आहेत, अनेक ज्वाळारूप शिंग ज्याला आहेत, तो नैकशृंग, सप्तशृंग, अग्नी. हा अग्निरूप परमात्मा असल्यामुळे त्याला नैकशृंग म्हटलं गेलंय. मगाशी उल्लेख केलेल्या त्या वैदिक कूट मंत्रामध्ये 4 शृंग असा निर्देश आहे. मग शब्द ब्रह्म असा अर्थ केला तर ते शब्द ब्रह्म नाम आख्यात म्हणजे नाम, आख्यात म्हणजे क्रियापद, उपसर्ग आणि निपात, अशा 4 शिंगांनी ते शब्द ब्रह्म व्यक्त होत आहे. किंवा जे 4 अर्थ आहेत, अभिधार्थ, लक्षणार्थ, व्यंग्यार्थ, ध्वन्यर्थ, तात्पर्यार्थ असे अनेक अर्थ सांगितलेले आहेत साहित्यशास्त्रामध्ये. त्यातले 4 मुख्य अर्थ ज्या शब्द तत्वातून व्यक्त होतात, ती शब्द तत्वाची 4 शिंग आहेत. त्यामुळे शब्द ब्रह्मरूप परमात्मा म्हटला तर अर्थचतुष्टयात्मक 4 शिंग, शृंग त्याला आहेत, म्हणून तो नैकशृंग आहे. किंवा पर्वत स्वरूप परमात्मा, सगळे पर्वत हे विष्णुरूप मानलेले आहेत. यजुर्वेदामध्ये पर्वतांचा देव, पर्वतांचा स्वामी, पर्वतांचा ईश्वर हा भगवान विष्णू आहे. पर्व या शब्दाचा अर्थ जो द्यू आणि भू यांना जोडणारा आहे. पर्वते, पर्व धातू जोडणे या अर्थी आहे. तर पर्वत काय करतो तो द्यू आणि भू यांना जोडतो. त्या पर्वताचं शृंग अनेक शिखर पर्वतावर असतात. त्या पर्वतांचा स्वामी पर्वत स्वरूप आहे, म्हणून तो नैकशृंग आहे. पुन्हा भागवतातली कथा इथे चिंतनीय आहे. भगवान श्रीकृष्णाने इंद्राचं मानमर्दन करण्यासाठी गोवर्धन धारण केला. हा गोवर्धनगिरी साक्षात परमात्म्याचं रूप आहे. नवे नवे या सहस्रनामामध्ये एक नाव गोवर्धन हा असं आहे. भगवंतालाच गोवर्धन या नावाने संबोधित केलेला आहे. गोवर्धन हा गिरिराज आहे. तो गिरी पर्वत हे विष्णूचं रूप आहे. ऋग्वेदामध्ये विष्णू सूक्तात त्याला गिरिष्ठ असं म्हटलेलं आहे. त्या सर्वोच्च गिरिशिखरावर गर्जना करणारा सिंह जणू असावा तसा हा भगवान विष्णू आहे.
गिरीशय आहे, तो गिरीवर वास करणारा आहे. भगवान नारायणांची अनेक तीर्थक्षेत्र ही गिरींवर आहेत. आपण पाहिलं असेल, जर उत्तरेला पाहिलं तर उत्तरेवर असणारा नर आणि नारायण रूप परमात्मा बद्रीनाथ क्षेत्री आहे. तिथे नर आणि नारायण याच नावाचे 2 पर्वत आहेत, भगवद रूप आहेत. दक्षिणेकडे पाहिलं तर सप्ताद्री म्हणजे वृषभाद्री, शेषाद्री, नारायणाद्री, अंजनाद्री, व्यंकटाद्री या 7 डोंगर रांगामध्ये जो व्यंकटेश्वर या नावाने वास करतो तोही गिरिष्ठ आहे, गिरीवर वास करणारा. सप्तगिरी निवासा व्यंकटेशा असं त्याला म्हटलं जातं. गिरीवास आहे म्हणजे ती शृंग शिखर, अनेक शिखर असणाऱ्या पर्वताच्या रूपात जो विराजमान आहे तो भगवान विष्णू आहे, म्हणून त्याला नैकशृंग म्हटलंय. भगवंताचं एक नाव भूधर असंही आहे. भूमीला धारण करणारा, भूधर म्हणजे पर्वत, कारण पृथ्वीचं स्थैर्य हे पर्वतावर अवलंबून आहे. पर्वत या पृथ्वीला धारण करतात, त्यामुळे पर्वत स्वरूप परमात्मा तो पर्वतांप्रमाणेच नैक शृंग, अनेक शिखर, अनेक शृंग ज्याच्यावर आहेत असा गिरिरूप, गिरिराज रूप, पर्वत रूप परमात्मा आहे. म्हणून त्याचं स्तवन नैकशृंगाय नमः या नावाने आहे. पुढचं भगवन नाम सर्ववागीश्वरेश्वर हे आहे. क्रमाच्या दृष्टीने 802 क्रमांकाचं हे नाव आहे. नैकशृंग हे नाव 763 क्रमांकाचं आहे, तर आत्ता म्हटल्याप्रमाणे 802 क्रमांकाचं नाव हे सर्ववागीश्वरेश्वर हे आहे. वागीश्वर, वाक म्हणजे वाणी, वाणीचा ईश्वर, वाणीचा स्वामी तो वागीश्वर. मात्र या सगळ्या वाणींच्या पतींचा, ईश्वरांचा जो ईश्वर आहे तो सर्व वागीश्वरेश्वर म्हणून ओळखला जातो. वागीशाद्या सुमनसहा सर्वार्थानां उपक्रमे यम नत्वा कृतकृत्या स्यु तम नमामि गजाननम असं गणेश स्तवन एका मंत्रात केलेलं आहे. वागीशाद्या, वागीश म्हणजे ब्रह्मा, वाक म्हणजे सरस्वती, वाणी. त्या वाणीचा जो पती आहे तो ब्रह्मा आहे. मात्र वागीश किंवा वाणीश हे नाव अनेक देवतांना लागू पडतं. वाणीचा, सरस्वतीचा, सावित्रीचा पती वाक्पती म्हणून ब्रह्मदेव ओळखला जातो. तसंच वाक्पती या नावाने बृहस्पतीचाही उल्लेख होतो. देवगुरु बृहस्पती यालाही अनेक ठिकाणी वाक्पती असं म्हटलेलं आहे, वागीश असं म्हटलेलं आहे. आणि खुद्द गणपती गजाननाला देखील वागीश असं काही ठिकाणी म्हटलेलं आहे. गणेशाचेही जे अनेक अवतार सांगितलेले आहेत त्यातला एक अवतार शारदापती असा आहे. त्यामुळे त्या शारदापती गजाननाला वागीश असं म्हटलं जातं, विद्यावाणीचा पती. त्यामुळे वागीश्वर ही संकल्पना अनेक देवतांना लागू होते. अनेक देव वागीश्वर या नावाने ओळखले जातात. भगवान शंकरांचं जे दक्षिणामूर्ती विद्येश्वर रूप आहे त्यालाही काही ठिकाणी वागीश्वर असं म्हटलेलं आहे. मात्र या सगळ्या वागीश्वरांचा जो ईश्वर आहे तो भगवान नारायण विष्णू आहे. मुळात तो वाणीचा पती आहे. कथा सरित सागर नावाचा एक कथा ग्रंथ संस्कृतमध्ये प्रचलित आहे. बृहत कथा नावाच्या एका विशालकाय प्राकृत कथा संग्रहावरून गुणाढ्य नावाच्या कवीने तो रचलेला होता. त्याच्या आधारे अनेक कथा संग्रह, मग बृहत कथा मंजरी, कथा सरित सागर असे ग्रंथ संस्कृत वाङ्मयात तयार झाले. आणि त्यामध्ये सोमेश्वर सुरीचा हा ग्रंथ म्हणजे कथा सरित सागर. त्यामध्ये कथा श्रीहर्ष नावाच्या कवीची सांगितली गेली आहे. संस्कृत वाङ्मयामध्ये 5 महाकाव्य ही या संस्कृत विदग्ध अभिजात वाङ्मयाचे 5 प्राण म्हणून मानले जातात. कालिदास, कविकुलगुरु कालिदासाचे रघुवंश आणि कुमार संभव हे 2 काव्यग्रंथ महाकाव्य. भारवीचा किरातार्जुनीय
हा महाकाव्य ग्रंथ, माघाचं शिशुपाल वध आणि नैषधीय चरित्र हे श्रीहर्षाचं, अशी 5 महाकाव्य आहेत. त्यापैकी हा श्रीहर्ष नावाचा महाकवी आहे. याच्या बाबतीत ही लोककथा सांगितली जाते. ह्या श्रीहर्ष नावाच्या महाकवीने आपल्या नैषधीय चरित्रामध्ये 11व्या सर्गामध्ये नलदमयंतीची कथा सांगताना एक प्रसंग वर्णन केलेला आहे. झालं असं, या नलराजाला देवांनी आपलं दूत करून दमयंतीकडे पाठवलं, आमच्याशी विवाह कर हा संदेश घेऊन. मात्र दमयंतीने तो प्रस्ताव मानला नाही, कारण तिचं प्रेम मुळात नलावर जडलं होतं. तेव्हा या नलासारखंच रूप घेऊन इंद्र, वरुण, यम, अग्नी या देवता तिथे प्रकट झाल्या. त्या एकाच राजसभेमध्ये अनेक नल या दमयंतीला दिसायला लागले. दमयंती ही भ्रमित झाली. आता नेमका नल कोण हा तिला कळेना. तेव्हा तिने मनोमन भगवान नारायणांची प्रार्थना केली. तेव्हा भगवान नारायणांनी आपली प्रिया जी सरस्वती, त्या सरस्वतीला त्या स्वयंवरात पाठवलं. आता इथे त्या श्रीहर्षाने उल्लेख केला, देवी पवित्रित चतुर्भुज वामभागा, चतुर्भुज नारायणाचा वामभाग जिने पूत केला, पवित्र केला, अशी शारदा त्या स्वयंवर मंडपात आली. आता झालं असं, हा काव्यग्रंथ घेऊन हा श्रीहर्ष जेव्हा काश्मीर देशात गेला, काश्मीर देशामध्ये शारदा पीठ, शारदा मठ असं प्राचीन स्थान होतं, जिथे साक्षात भगवती शारदा ही मूर्तिमान विराजमान होती. आणि तिथे येणारा प्रत्येक कवी, पंडित हा आपल्या ग्रंथाची कसोटी पाहण्यासाठी आपला ग्रंथ त्या शारदा मातेच्या मूर्तीच्या हातात ठेवत असे. आणि जर तो ग्रंथ उत्तम असेल तर तो ग्रंथ माता शारदा त्याला योग्य मान द्यायची, नाही तर तो ग्रंथ फेकून द्यायची. आणि या श्रीहर्षाच्या बाबतीत हेच झालं की त्या श्रीहर्षाने हा ग्रंथ मातेच्या हातात ठेवता क्षणी शारदा मातेने तो ग्रंथ भिरकावून दिला, फेकून दिला. श्रीहर्षाला आश्चर्य वाटलं. त्याने पुन्हा आणून ग्रंथ हातात ठेवला, पुन्हा भिरकावला. असं 3 वेळा घडलं. तेव्हा श्रीहर्ष प्रत्यक्ष देवीशी भांडायला लागला. तेव्हा देवी म्हणाली, मी ब्रह्मचारिणी आहे, मी कौमार व्रतचारिणी, असं असून तू मला विष्णुपत्नी कसं म्हणालास? त्यावेळी श्रीहर्ष तिला बजावतोय, बाकीचे तुला ब्रह्मचारिणी म्हणून ओळखत असतील, पण तू परब्रह्मचारिणी म्हणजे भगवान विष्णूंची पट्टमहिषी आहेस, हे आगमातून मला माहिती आहे. बाकीच्या जगासाठी तू कौमार व्रतचारिणी असशील तरी तू विष्णुप्रिय आहेस, कारण मुळात तुझ्या ठाई जे वाक स्फुरण आहे, विद्येचं स्फुरण आहे, ते भगवंत नारायणांच्या इच्छेने, त्यांच्या संकल्पातून आहे. त्यामुळे तू विष्णुपत्नी आहेस. आणि हे ऐकल्यावर शारदा निरुत्तर झाली आणि तिने त्याचा ग्रंथ आपल्या मस्तकी धारण केला. अशी लोककथा आहे. सांगायचं तात्पर्य काय? वागीश्वर या शब्दाने खरा अभिप्रेत देव हा भगवान विष्णू आहे, कारण सरस्वतीपती आहे. ही कथा आपल्याला ब्रह्मवैवर्त नावाच्या पुराणात पाहायला मिळते. सरस्वती विष्णुपत्नी कशी, ब्रह्मवैवर्त पुराणात आपण पाहू शकता. तर वागीश्वर म्हणजे भगवान विष्णू आहे. भगवान विष्णूंचा जो अवतार हयग्रीव नावाचा आहे, ज्याचा आपण मागेही उल्लेख केला होता, तो हयग्रीव अवतार त्यालाही वागीश्वर किंवा सर्व वागीश्वरेश्वर म्हटलेला आहे, कारण वेदांचं पुनरानयन या भगवान विष्णूंच्या हयग्रीव नावाच्या अवतारांनी केलेला आहे. म्हणून त्याला वागीश्वर किंवा सर्व वागीश्वरेश्वर असं म्हटलेलं आहे. वाणींचा स्वामी ब्रह्मा असेल, बृहस्पती असेल, मात्र वाणीचा खरा स्वामी हा वेद आहे, कारण पहिली परमात्म्याची वाणी ही वेद रूपात प्रकट झालेली आहे. त्यामुळे वागीश्वर म्हणजे वेद, आणि या वेदांचा ईश्वर, वेदांना पुन्हा आणणारा, पुन्हा प्रकट करणारा असा भगवंताचा हयग्रीव अवतार आहे. म्हणून त्याला सर्व वागीश्वरेश्वर असं म्हटलेलं आहे. म्हणून नाममंत्र आहे सर्व वागीश्वरेश्वराय नमः. पुढचं
भगवंताचं नाव आहे कुंदाय नमः. आपण मागे मुकुंद हे नाव पाहिलं होतं. त्यावेळी मी असा उल्लेख केला होता, नवनिधी आहेत, अष्टसिद्धी नवनिधी. त्या नवनिधींमध्ये एक निधी हा कुंद नावाचा निधी आहे. त्यामुळे त्या निधीरूप सर्वात श्रीनिधी असं एकमेव नाव भगवंताला दिल्यावर श्रीचे, लक्ष्मीचे जेवढे म्हणून नव असतील, अष्ट असतील, शत असतील, जेवढे निधी आहेत ते भगवत रूप आहेत. त्यामुळे त्या निधींपैकी एक असणारा कुंद हा देखील आपसूक भगवत विभूती झाल्यामुळे कुंद हे भगवंताचं नाव आहे. किंवा कु या शब्दाचा अर्थ आहे पृथ्वी. त्या पृथ्वीला देणारा भगवान कुंद या नावाने ओळखला जातो. कुंद हे वनस्पतीचं नाव आहे. ती वनस्पती या विश्वाचा भाग आहे. विश्व हे विष्णूंचा अंश आहे. त्यामुळे जे जे एकेका जीवाला नाव आहे ते प्रत्येक नाव खरं तर पर्यायाने भगवन नाम म्हणायला हरकत नाही. पण इथे जेव्हा कुंद हे विशेष नाव वापरतायत त्याचा अर्थ असा आहे कुं ददाती इति कुंदहा. कु म्हणजे पृथ्वी. जो पृथ्वी देतो. आता पृथ्वी केव्हा दिली भगवंताने? अनेक पुराणातले संदर्भ आहेत. वराह अवतारामध्ये ही पृथ्वी त्या रसातळातून काढून देवकर्मासाठी मनुष्यांच्या अधिवासासाठी भगवंतानीच प्रदान केली. समतल पृथ्वी जी नानाविध जीवांना आश्रय अन्न प्रदान करणारी आहे, ती समतल पृथ्वी ही पृथुराजांनी प्रदान केली. या दोन्ही अवतारांना कुंद म्हणता येईल. मात्र सगळ्यात महत्वाचा अवतार हा परशुराम अवतार आहे. भगवान परशुरामांच्या अवतारामध्ये ही सगळी मही निक्षत्रिया करून या एकछत्रा पृथ्वीचं महीचं दान परशुरामांनी कश्यपांना दिलेलं आहे. ही सगळी पृथ्वी त्यांनी महर्षी कश्यपांना दान दिली. त्या विश्वजित यज्ञाचे अध्वर्यू महर्षी कश्यप होते. त्या यज्ञाचं जे वेदी स्थान होतं ती पूर्ण वेदी ही सुवर्णाची बनलेली होती. आणि ती सुवर्णाची वेदी पुढे यज्ञ झाल्यावर त्या ऋत्विजांनी खंड करून नेली. ते जे खंड करून भाग घेऊन गेले त्यांना खांडवायन अशी संज्ञा पडली. आता मुख्य दान त्या अध्वर्यूंना करायच्या वेळी कश्यपांना परशुरामाने विचारलं, ही अख्खी पृथ्वी जी मी माझ्या दिग्विजयातून प्राप्त केली ती मी तुम्हाला अर्पित करतो, तिचं दान देतो. म्हणून हातावरून ते दान परशुरामाने कश्यपांच्या हातावर सोडलं. महर्षी कश्यपांनी दान स्वीकारलं. आता म्हणाले, जे दान तू दिलंस त्याच्यावर तुला राहता येणार नाही. जी पृथ्वी तू एकदा दान केलीस त्या पृथ्वीवर तुला रात्री मुक्काम करता येणार नाही, वास करता येणार नाही. वास या शब्दाचा अर्थ रात्रीचा मुक्काम असा मुख्यत्वे केला जातो. त्यामुळे दिवसभर हवं तर राहा, मात्र रात्रीला मुक्कामाला तू या पृथ्वीवर असता कामा नाही. आता अनेक लोक याचाही विपरीत अर्थ काढतात. बघा किती हे ऋषी ब्राह्मण स्वार्थी अप्पलपोटी होते, त्याने दान केली आणि त्यालाच राहायची बंदी केली. मात्र ही मागणी कश्यपांनी विचारांती केली होती. जिथपर्यंत भगवान परशुराम या पृथ्वीवर आहेत तिथपर्यंत कोणीही राजा पुन्हा आपलं राज्य सत्ता स्वीकारणार नाही. आणि अराजक स्थिती अशीच जर पृथ्वीवर राहिली तर अधर्म माजेल. त्यामुळे राजकुलांना पुन्हा त्यांच्या राज्यावर शासनावर स्थापित करण्यासाठी परशुरामांनी त्या भूमीतून बाहेर जाणं आवश्यक होतं. म्हणून कश्यपांनी ही मागणी केली होती. आणि ज्यावेळी कश्यप ही मागणी करतायत परशुरामांनी मनात कोणताही किंतु परंतु न आणता तथास्तु म्हटलं आणि तात्काळ समुद्राकडे ते गेले. समुद्र त्यावेळी योगायोग असा की आपली मर्यादा तिचं उल्लंघन करून हा समुद्र पुढे पुढे येत होता. तेव्हा परशुरामांनी बाण मारून हा समुद्र मागे हटवला आणि नवी पृथ्वी, नवा भूभाग
तयार करून तिथे अधिवास केला. तीच भूमी म्हणजे अपरांत भूमी किंवा कोकण भूमी म्हणून ओळखली गेली. 7 ठिकाणी 7 ठिकाणाहून 7 बाण परशुरामाने मारले, त्यामुळे ते सप्ततल कोकण तिथून प्रसिद्ध झाले. आणि एवढं करून महीधर म्हणजे पृथ्वीला धारण करणाऱ्या महेंद्र पर्वतावर त्यांनी आपला मुक्काम केला. त्यामुळे एवढी सगळी एकछत्र सत्ता असणारी चक्रवर्ती भोग्या अशी ही भूमी, अशी ही पृथ्वी ज्यांनी दान दिली तो भगवान परशुराम कुंद या नावाने प्रसिद्ध झाला. म्हणून त्याचं नाव आहे, त्याचं स्तवन आहे कुंदाय नमहा या नावामंत्राने. पुढचं भगवन नाम आहे अश्वत्थाय नमहा. अश्वत्थ खरं तर त्यापुढे क्रमाने येणारी ही तिन्ही नावं न्यग्रोधोदुंबरोश्वत्थ चाणूरांध्र निषूदना असा श्लोकार्थ आहे. यामध्ये 3 वृक्ष नामं आलेली आहेत, वानस्पत्य नाव आहे. न्यग्रोध, उदुंबर, अश्वत्थ. सनातन वैदिक धर्मामध्ये हे 3ही वृक्ष पवित्र पूज्य असे मानलेले आहेत. न्यग्रोध या शब्दाचा अर्थ आहे वड. इंग्लिशमध्ये ज्याला बनियान ट्री असं म्हटलं जातं. बरगद. दुसरा आहे उदुंबर, उंबराचं झाड. आणि तिसरं आहे अश्वत्थ. ही 3ही झाडं, हे 3ही वृक्ष भारतामध्ये पूजले जातात. तिन्ही वृक्षांची पूजा होते, त्यामुळे हे भगवंताचं वृक्षरूप आहे. विनोबांनी अविरोध काय असतो याचं उदाहरण म्हणून हे प्रस्तुत केलंय. भगवंत प्रत्येक जीवकोटीमध्ये योनीमध्ये या ना त्या रूपात वास करतो. मग वृक्षरूपात जो भगवंत आहे त्याचं स्थानक, त्याला ओळखण्याचं ठिकाण हे न्यग्रोध, उदुंबर, अश्वत्थ हे आहेत. म्हणजे पर्यायाने जे वृक्षपूजक समाज आहेत भारतामध्ये, अनेक आदिवासी समाजामध्ये वृक्षपूजाच केली जाते. त्यांचं देवक हे वृक्ष आहेत. त्यांनाही हे विष्णू सहस्रनाम जवळच आहे असा निष्कर्ष विनोबांनी यावरून काढलेला आहे. क्रोध, उदुंबर, अश्वत्थ ही वृक्ष, या वृक्ष विभूती भगवंताच्या आहेत. विभूती योगामध्ये भगवंत सांगतात अश्वत्थश्चास्मी वृक्षाणाम. वृक्षामध्ये मी अश्वत्थ आहे. या तिन्ही नावांचा अर्थ काय आहे? पहिलं नाव आहे न्यग्रोध, दुसरं आहे उदुंबर, तिसरं अश्वत्थ. मग न्यग्रोध म्हणजे काय? न्यक रोहती, न्यग्रोहती इति न्यग्रोधः. न्यक म्हणजे अरवा, खाली, जो खाली वाढतो. रोह धातू, रुह धातू आहे. रोहण, चढणे, वाढणे, पसरणे अशा अर्थी. जो खाली वाढतो तो वटवृक्ष. जर आपण वटवृक्षाचा विस्तार पाहिला तर एक वैशिष्ट्य आपल्या लक्षात येईल. तो जो वृक्षाचा विटप विस्तार आहे. विटप म्हणजे झाडाच्या फांद्या आणि फांद्यांवरचा पूर्ण येणारा सगळा पानं, फुलं, फळं हा विस्तार, त्याला विटप असा शब्द आहे. आणि त्या सगळ्या विस्ताराला धारण करणारा म्हणून वृक्षाला विटपी असं नाव आहे. तर या वटवृक्षाचा जो विस्तार आहे तो या फांद्यांच्या खाली होतो. कसा? तर फांद्यांना ज्या पारंब्या असतात, ज्याला संस्कृतमध्ये प्रवाल असं म्हटलेलं आहे. प्रकृष्ट वाल, जणू काही केस आहेत ते त्या वृक्षाचे. आणि त्या पारंब्यांमुळेच या वृक्षाचा विस्तार, त्याचा बुंधा वाढत जातो. वर वाढण्यापेक्षा तो वड खाली वाढतो, खोडाकडून वाढतो, मुळाकडून वाढतो, पारंब्यांमुळे वाढतो. म्हणून तो न्यक रोहती इति न्यग्रोधः. खाली वाढणारा, अर्वाक प्रसरणशील. अर्वाक म्हणजे खाली, किंवा त्याचा दुसरा अर्थ जो इतका उंच वाढतो की बाकी सगळी झाडं, सगळ्या वनस्पती, औषधी या त्याच्या खाली वाढतात, त्याच्या सावलीत वाढतात. म्हणूनही तो न्यग्रोध आहे. आता जर भगवंताचं रूप पाहिलं तर भगवंतही असाच आहे. त्याच्या इतका उंच या विश्वात कोणी नाही. तो विराट आहे. आणि त्याच्या जी काही विश्वाची
रचना, विश्वाचा विस्तार चाललाय तो त्या परमात्म्याच्या छत्रछायेखाली चाललेला आहे. आपण सगळे वाढतोय, फळतोय, फुलतोय, हे सगळं त्या भगवंताच्या कृपा छायेखाली आहे. ती छाया, ज्याला इंग्लिशमध्ये एक सुंदर शब्द आहे एंट्रोपी, वरचा सगळा विस्तार भगवंताचा विस्तार आहे. पुरुष सूक्तामध्ये, छांदोग्योपनिषदामध्ये सांगितलं, एतावानस्य महिमा अतो जायांश पुरुषः पादोस्य विश्वाभूतानि त्रिपाद अस्य अमृतम दिवी. सगळं जेवढं विश्व आहे ना ते एक पाद, एक चतुर्थांश आहे आणि तो सगळा खाली आहे. याचं त्रिपाद म्हणजे जवळजवळ टक्क्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर 75% परमात्म्याचं रूप, त्याचे अंश, त्याचे आयाम हे वरच आहेत. आपली उंची तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही. त्यामुळे त्याच्या न्यग, त्याच्या खाली आपण सगळे वाढतोय, त्याच्या छत्रछायेत वाढतोय, म्हणून तो न्यग्रोध आहे. मार्कंडेयांच्या कथेमध्येही आपण पाहिलं होतं, सगळं विश्व जलमय झालंय, एक फक्त वटवृक्ष आहे आणि त्या वटवृक्षाच्या पानावर तो बालमुकुंद शयन करतोय, क्रीडा करतोय. वटस्य पत्रस्य पुटे शयानम, ते वटवृक्ष हे तत्व, त्या मुकुंदाला धारण करणारं वटपत्र आणि त्या वटपत्राला धारण करणारा तो वटवृक्ष, जो प्रयाग, काशी आणि गया या त्रिस्थळीच्या ठाई अक्षय वट या नावाने ओळखला जातो. आज वाराणसीमध्ये अक्षय वट दिसत नाही, मात्र प्रयाग आणि गया इथे दोन्ही ठिकाणी तो श्यामवट, अक्षय वट दाखवला जातो. त्याचे थोडक्यात वंशज दाखवले जातात. मात्र तो जो अक्षय वट आहे ते भगवद रूप आहे, भगवंताची विभूती आहे, म्हणून तर तो अक्षय आहे. म्हणून भगवंताचं एक नाव न्यग्रोध असं पडलंय. न्यग्रोधाय नमः. जेव्हा आपण वटसावित्रीची कथा ऐकतो, वटसावित्रीचं व्रत करतो, तेव्हा पूजला जातो तो हा वड असतो. कारण त्या चिरंतन सौभाग्याचं लेणं या वटवृक्षाच्या छायेत त्या सावित्रीला मिळालं होतं. सत्यवानाला पुनर्जीवन हे त्या वटवृक्षाच्याच सावलीत मिळालं होतं. त्या सगळ्याचं प्रतीक म्हणजे हा वड. हे सगळं ऐश्वर्य त्या वृक्षाठाई असणाऱ्या भगवंताच्या अंशामुळे आहे. म्हणून जिथे जिथे चिरंतन, सनातन असं काही दाखवायची वेळ येते, त्याचं प्रतीक म्हणजे हा वटवृक्ष मानला जातो. तिथे तो दाखवला जातो, तिथे पूजला जातो. साक्षात भगवान शंकर त्यांची जी दक्षिणामूर्ती आहे, ती दक्षिणामूर्ती ज्ञानदाता विद्येश्वर, ती मूर्ती देखील वटविटपी समीपे भूमिभागे निषण्णम अशी सांगितली आहे. वडाच्या झाडाखाली चित्रम वटतरोर मूले वृद्धा शिष्या गुरुरिवा, किती म्हणून त्या वडाचे संदर्भ द्यावेत. सगळं हे जे काही चाललंय ते त्या वडाच्या विश्वरूप, विराट पुरुष रूप वटवृक्षाच्या सावलीत चाललंय. म्हणून त्या परमात्म्याचं नाव न्यग्रोध आहे. न्यग्रोधाय नमः. न्यग्रोधोदुंबरोश्वत्थः, उदुंबर असं पुढचं नाव आहे. अंबरात उद्भूतम किंवा अंबरात उद्धृतः उद्भूतः तस्मात् उदुंबरः. अंबर म्हणजे आकाश. जे झाड, जो वृक्ष आकाशातून उद्भवला, आकाश हेच त्याच्या बीजाचं मूळ स्थान झालं, तो उदुंबर वृक्ष. आता जर आपण पाहिलं या परमात्म्याचं रूप कसं आहे, तर या परमात्म्यातून अंबर उत्पन्न झालेलं आहे. अंबरातून विश्व उत्पन्न होतं, पण ते अंबर या परमात्म्यातून उत्पन्न झालेलं आहे. म्हणून परमात्मा अंबर, उदुंबर आहे. ज्या परमात्म्याच्या उदरामधून निर्माण झालेल्या संकल्पातून, त्या निर्माण झालेल्या ओंकारातून, त्या शब्द ब्रह्मातून जितकं शब्द ब्रह्म पसरलं तितकं आकाश साकार सांद्र झालं. म्हणून त्या परमात्म्याला उदुंबर असं म्हटलेलं आहे. आपण दत्तात्रेयांचं निवासस्थान म्हणून उदुंबर वृक्ष पाहतो, पण तो उदुंबर वृक्ष भगवंताची विभूती आहे. गुरुचरित्रामध्ये वर्णन आलंय की जेव्हा भगवंतानी नरसिंहावतार धारण केला, नरसिंहावतारामध्ये हिरण्यकश्यपूचं उदर त्यांनी फाडलं,
दारण केलं, उदरदारण लिहिल्यानंतर त्या हिरण्यकश्यपूच्या शरीरात असणाऱ्या पापाचा प्रभाव, दुष्कर्मांचा प्रभाव इतका होता की त्या पापाग्नीने, त्या उदरस्थ अग्नीने भगवंताच्या नखांचा, बोटांचा दाह सुरू झाला. प्रत्यक्ष ज्वालारूप नरसिंहांच्याही अंगुलींना या अग्निदाहाचा ताप, पीडा सहन करायला लागली. तेव्हा महालक्ष्मीनी या उदुंबर वृक्षाची फळं आणली आणि ती अर्पित केली. आणि त्या फळांमध्ये भगवान नरसिंहांनी आपली नख खुपसली आणि तेव्हा तो दाह शांत झाला. त्यामुळे दाह शामक, आयुर्वेदामध्ये वेगवेगळे जे दाह व्याधी सांगितलेले आहेत त्या सगळ्यांचं उपशमन करण्यासाठी उमराचे औषध, उदुंबर जल, उमराचं पाणी किंवा त्याच्या फळातल्या गराने निर्माण केलेलं औषध किंवा त्याच्या मुळीचं औषध दिलं जातं. या सगळ्याचं मूळ उदुंबर ही भगवत विभूती आहे. भगवान दत्तात्रय त्याच्या खाली वास करतात. भगवान नरसिंहांना त्याच्या फळामुळे दाहशांतीचा अनुभव घेता येतो. हे सगळं त्याच्या ठाई जो भगवंताचाच चिदंश आहे त्यामुळे हे सगळं शक्य होत आहे. म्हणून भगवंताचं नाव उदुंबर हे आहे. ओम उदुंबराय नमः. या उदुंबर शब्दाचं तद्धित औदुंबर आहे. मराठीमध्ये औदुंबर असा शब्द या उदुंबर किंवा उमराच्या झाडाला लावला जातो, मात्र तो तितका योग्य नाही. संस्कृत दृष्ट्या औदुंबर हे नाव त्या उमराच्या, उदुंबराच्या आलेल्या फळाला आहे. आता काही ठिकाणी तद्धित हे मूळ शब्दासारखं मानतात. या न्यायाने औदुंबर हे नाव उदुंबरला रूढ झालं असंही काही संगती लावतात. पण मुख्य शब्द, मुख्य नाम हे उदुंबर आहे हे लक्षात राहावं यासाठी हा संकेत. ओम उदुंबराय नमः. पुढचं नाव आहे अश्वत्थ. ओम अश्वत्थाय नमः. भगवंतानी गीतेमध्ये जेव्हा 15वा अध्याय सांगायला सुरुवात केली, पुरुषोत्तम योग अर्जुनाला सांगतायत आणि तो परमात्मा पुरुषोत्तम आणि त्या परमात्म्या पुरुषोत्तमापासून उत्पन्न झालेलं हे विश्व कसं आहे हे सांगण्यासाठी एक रूपक भगवंत सांगतायत. ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छन्नांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः. अधश्च मूलान्यनुसंततानि कर्मानुबंधीनि मनुष्यलोके. असं त्या अश्वत्थ विश्वरूप अश्वत्थाचं वर्णन भगवंताने तिथे 15व्या अध्यायात केलं. हे विश्व जणू अश्वत्थ रूप आहे. अश्वत्थ याचा भाषिक अर्थ पिंपळ असा केलेला आहे. मुळात पिप्पल हे त्या अश्वत्थ वृक्षाच्या फळांना दिलेलं नाव आहे. मात्र त्या फळांचा, जसं आंबा लागतो म्हणून त्या झाडाला आपण आंब्याचं झाड म्हणतो, आम्रवृक्ष म्हणतो, तसं पिप्पल नावाची ही फळं ज्या वृक्षाला लागतात त्या वृक्षाचं नाव पिप्पल, म्हणून त्याच्यावरून अपभ्रंश पिंपळ असा झालाय. तर अश्वत्थचा सरळ अर्थ पिंपळ आहे. मात्र ज्ञानोबा माऊली या अश्वत्थाचा खरा अर्थ आपल्याला भावार्थ दीपिकेमध्ये विशद करून सांगतात. भावार्थ दीपिकेच्या म्हणजेच आपण ज्याला ज्ञानेश्वरी म्हणून ओळखतो त्या ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायातल्या 111व्या ओवीत माऊली सांगतायत. ओवी फार सुंदर आहे. अश्वत्थ म्हणजे काय? कोणाला वाटेल तो पिंपळ आहे, वडू का पिंपळू, पण माऊली म्हणतायत, शब्द बघा, तरी श्वहा म्हणजे उखा तोवरी एक सारिखा नाही निर्वाहो यया रुखा प्रपंच रूपा. श्वहा असा संस्कृत शब्द आहे. श्वहा म्हणजे उखा, उद्या, उद्याची पहाट, उद्याचा सूर्योदय, उद्याची सकाळ, उद्या श्वहा. आता ज्याचं रूप जे आज आहे तसं उद्या राहत नाही. हे सगळं विश्व कसं आहे, जसं आज आहे तसं उद्या राहत नाही. क्षणशः हे बदलत चाललंय, क्षणभंगूर आहे, नित्य परिवर्तनशील असं हे जगत आहे. त्यामुळे तैसीची म्हणजे श्वहा म्हणजे उखा, उद्या, नाही निर्वाहो यया रुखा. आज जसं रूप आहे, आजच्या रूपाचं जसं निर्वहन झालेलं आहे
तसं उद्या राहत नाहीये. उद्या काहीतरी नवीन रूप घेऊन तो वृक्ष आपल्याला दिसतोय. तोवरी एक सारिखा नाही निर्वाहो ययारुखा. उद्या उजाडेपर्यंत काय काय बदलेल सांगता येत नाही. नाही क्षणाचा भरवसा, अशी गत आहे या विश्वाची. क्षणात आहे तर क्षणात नाही. असत्याचं नसतं, नसत्याचं असतं, हे या विश्वात घडतंय. त्यामुळे श्वहा म्हणजे उद्या, आज आहे तसं उद्या राहत नाही. म्हणजे नाही, अभाव, नकार, नय अर्थी आहे. श्वत्थ म्हणजे श्वहा तिष्ठती. आज जसं आहे तसं उद्या असेल, राहील, तसंच टिकेल, तर ते श्वत्थ आहे. पण आज आहे तसं उद्या टिकणार नसेल तर ते अश्वत्थ आहे. म्हणून माऊली पुढे म्हणतात, तैसीची ययाची स्थिती नासत जाय क्षणक्षणाप्रती, म्हणूनी यया ते म्हणती अश्वत्थू हा. क्षणाक्षणाला याचं रूप नासतंय, नष्ट होतंय, नवं येतंय. जुने जाऊ द्या मरणाला गुणी. जुनं जातंय, नवं येतंय, असं अखंड परिवर्तनशील याचं रूप आहे. म्हणून तो अश्वत्थ आहे. जसं कमळाच्या दलावर असणारं पाणी असावं ते जितकं स्थिर आहे तसं हे जगत आहे. किंवा वाऱ्याच्या झोताबरोबर वाहून आलेले ढग आणि त्या ढगाचा वर्षाव जसा वारा वाहील तिकडे भरकटत जातो, तसं हे जग आहे. त्यामुळे त्या जगाला अश्वत्थ असं म्हटलेलं आहे. म्हणजे जे क्षणभंगूर आहे, अशाश्वत आहे, अशा अशाश्वताला अश्वत्थ म्हटलंय. नारायण हा अशाश्वत नाहीये, पण नारायणाने संकल्पाने उत्पन्न केलेलं हे विश्व अशाश्वत आहे. म्हणून त्याला अश्वत्थ असं म्हटलंय. विश्वरूप परमात्म्याची विभूती म्हणून तो अश्वत्थ आहे. भगवान हा अविनाशी आहे, चिरंतन आहे, पण भगवंताचंच रूपांतर हे विश्वात होत असल्यामुळे आणि हे विश्व क्षणभंगूर परिवर्तनशील असल्यामुळे अश्वत्थ ही विश्वरूप परमात्म्याची उपाधी आहे, हे लक्षात घ्यायचं. अश्वत्थ ही भगवंताची नित्य विभूती आहे. अश्वत्थश्चास्मि वृक्षाणाम असं भगवंत स्वतः सांगताय. पुराणामध्ये एक कथा सांगितली जाते. समुद्र मंथनामधून भगवती महालक्ष्मी उत्पन्न झाल्या, प्रकट झाल्या, आणि त्यांच्या आधी त्यांची एक मोठी बहीण, जिला मराठीत अक्काबाई म्हणतात, ताई, अक्का म्हणजे ताई, मोठी बहीण, जिला ज्येष्ठा असं संस्कृतात म्हटलंय, आणि आपण तिला सामान्य भाषेत अवदसा, अलक्ष्मी म्हणून ओळखतो. तर लक्ष्मी मातेच्या आधी ही ज्येष्ठा अलक्ष्मी प्रकट झाली, आणि आता समुद्रासमोर पेच प्रसंग असा उद्भवला, जिथपर्यंत मोठ्या बहिणीचं लग्न होत नाही तिथपर्यंत धाकट्या बहिणीचं लग्न करता येत नाही. ही जी ज्येष्ठा आहे तिचा विवाह होत नव्हता, कारण अलक्ष्मी म्हणजे सगळ्या अमंगलता, अस्वच्छता, दारिद्र्य या सगळ्याचं प्रतीक म्हणजे अलक्ष्मी आहे. लक्ष्मी सगळ्यांना हवी आहे, मात्र ही अलक्ष्मी कोणालाही नको असते. त्यामुळे या अलक्ष्मीचं लग्न कसं लावायचं आणि तिचं झाल्याशिवाय या आपल्या धाकट्या प्रिय लक्ष्मीचं लग्न कसं लावायचं असा पेच समुद्रासमोर उद्भवला. कारण या दोन्ही समुद्रकन्या आहेत, समुद्र मंथनातून उद्भवलेल्या आहेत. तेव्हा समुद्राने खूप विचार केला. भगवान नारायणांकडे तो गेला, म्हणाला काय करू, लक्ष्मीने तुम्हाला वरलंय, पण जिथपर्यंत अलक्ष्मीचा विवाह होत नाही तिथपर्यंत लक्ष्मीचं लग्न लावता येणार नाही, तिने जरी तुम्हाला वरलेलं असलं मनोमंतरी. तेव्हा भगवंतांनी सांगितलं, जिथे भांडण चाललंय, जिथे अस्वच्छता आहे, जिथे वेद श्रुती बंद झालेल्या आहेत, यज्ञ याग जिथे शांत झालेले आहेत, अशा अमंगल ठिकाणी अलक्ष्मी वास करू शकते. ती माझ्या ठाई नांदणार नाही, कारण विश्वामधलं जेवढं काही मंगल पवित्र आहे ते माझ्या ठाई आहे. सगळे वेद माझ्यातून उद्भवतात, सगळं मांगल्य माझ्यातून उद्भवतं. पवित्राणाम पवित्रम्यो असं लोक मला म्हणतात.
मंगलानां च मंगलम दैवतम दैवतानां च भूतानां यो व्ययः पिता. सुरुवातीलाच आपण या स्तोत्राच्या पाहिलंय. असा मी असल्यामुळे ही अलक्ष्मी माझ्या ठाई राहू शकत नाही, तिला इथे गती नाही. मग म्हणाले, पृथ्वी तलावर असा ऋषी शोध की जो तिला नांदविल, जो मी सांगितलेल्या गुणवैशिष्ट्यात बसेल. त्यावेळी दुर्मुख नावाचे एक ऋषी होते आणि त्या ऋषींनी या अलक्ष्मीला स्वीकारलं. त्या ऋषींच्या आश्रमामध्ये ही अलक्ष्मी नांदायला गेली. मात्र शेवटी कितीही झालं तरी ते ऋषी होते, त्यांच्या ठाई ज्ञान होतं आणि बाकी सगळं नसलं तरी त्यांच्या आश्रमामध्ये नित्य यज्ञ सुरू होता, अग्निहोत्र सुरू होतं. त्या अग्नी आणि वेद यांच्या अस्तित्वामुळे या अलक्ष्मीला त्रास व्हायला लागला, तिला दुःख व्हायला लागलं. ती तिथे नांदेनाशी झाली आणि शेवटी तो आश्रम सोडून ती एका तळ्याच्या काठी येऊन रडायला लागली. काही ठिकाणी असं म्हटलंय, त्या ऋषींनीच वैतागून तिला सोडून दिलं. आणि ही अशी निर्णायकी स्थितीमध्ये असणारी अलक्ष्मी जेव्हा रुदन करायला लागली, तेव्हा लक्ष्मीला, हिच्या धाकट्या बहिणीला हिची दया आली आणि तिने भगवान नारायणांना विनवलं, माझ्या मोठ्या बहिणीला आसरा द्यावा, आश्रय द्यावा. तिला कोणी नांदवत नाही, तिला कोणी आधार आश्रय देत नाही. तेव्हा भगवंतांनी सांगितलं, ठीक आहे, मग माझी वृक्ष योनीतली जी विभूती हा अश्वत्थ वृक्ष आहे, या अश्वत्थावर या अलक्ष्मीने वास करावा. तेव्हापासून अश्वत्थ वृक्ष हा अलक्ष्मीचं, ज्येष्ठेचं, म्हणजे जिला आपण अवदसा म्हणतो, तिचं कायमस्वरूपी निवासस्थान झालं. म्हणून अश्वत्थ वृक्ष हा भगवंताची जरी विभूती असेल, कितीही पवित्र असेल, तरी त्याला स्पर्श करता येत नाही. धर्मशास्त्र दृष्ट्या त्या वृक्षाला नित्य स्पर्श करू नये. दुरून त्याला पाणी घालावं, फुलं घालावीत, नमस्कार करावा, त्याला प्रदक्षिणा घालाव्यात, मात्र त्याचा स्पर्श सांगितलेला नाही. कारण त्या वृक्षावर या अलक्ष्मीचा वास आहे. केवळ याला अपवाद म्हणजे आठवड्यामधला जो येणारा शनिवार आहे, या शनिवारी भगवान नारायणांनी हिला अभिवचन दिलंय, लक्ष्मी सहित मी तुला भेटायला शनिवारी येत जाईन. तुझा ह्या जो एकाकीपणा आहे तो शनिवारी दूर होईल. म्हणून केवळ शनिवारी, केवळ मंदवारी या अश्वत्थाची सस्पर्श म्हणजे स्पर्श करून पूजा करता येते. केवळ त्या दिवशी त्याला स्पर्श करायचं विधान आहे. त्याचं कारण ही पुराण कथा सांगितली आहे. तात्पर्य काय, तो अश्वत्थ ही भगवत विभूती आहे, भगवत रूप आहे, म्हणून त्याला त्या नावाने ओळखलं गेलंय, ओम अश्वत्थाय नमः. वेदामध्ये अश्वत्थ वृक्षाचं महान असं स्थान सांगितलेलं आहे. यज्ञ संस्कृतीमध्ये यज्ञासाठी जो अग्नी प्रज्वलित केला जातो, हा यज्ञाग्नी हा शमीगर्भ अश्वत्थाच्या अरणीतून उत्पन्न केला जातो. शमी वृक्षाच्या ढोलीमध्ये काकविष्ठेतून उत्पन्न झालेला जो अश्वत्थ वृक्ष आहे, त्या अश्वत्थ वृक्षाच्या लाकडाची अरणी केली जाते आणि या अरणीच्या मंथनातून अग्नी उत्पन्न करून तो यज्ञामध्ये स्थापित केला जातो. अग्नीचं निवासस्थान म्हणून अग्निर्यत्र अश्वरूपेण स्थितः अतः अश्वत्थः असं निर्वचन ब्राह्मण ग्रंथामध्ये या वृक्षनामाचं केलेलं आहे. त्यामुळे अग्नीचं निवासस्थान असणारा हा वृक्ष म्हणजे अग्नी हा परमात्म्यामध्येच खरं तर प्रतिष्ठित आहे. म्हणूनही या नारायणाला अश्वत्थ या नावाने इथे त्याचं स्तवन केलेलं आहे. ओम अश्वत्थाय नमः. पुढचं भगवंताचं नाव आहे सुपर्ण. सुपर्ण हे एक वैदिक दैवत आहे. वेदामध्ये भगवंताची, परमात्म्याची जी अनेक विध रूपं सांगितलेली आहेत, त्यामध्ये एक सुपर्ण ही देवता आहे. एकम सद विप्रा बहुधा वदंती अशी ऋचा ऋग्वेदात आहे. एकच सत्तत्व, एकच तो परमात्मा इंद्र, अग्नी, अश्विनौ, सुपर्ण अशा विविध नामांनी ओळखला जातो. तिथे या सुपर्णाचा उल्लेख आहे. किंवा
अथर्ववेदामध्ये, अथर्ववेदाच्या मुंडकोपनिषदामध्ये एक रूपक सांगितलंय, द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्षम परिषस्व जाते. या विश्वरूप वृक्षावर किंवा देहरूप वृक्षावर, त्याला व्यष्टी म्हणा अथवा समष्टी म्हणा, पिंड म्हणा अथवा ब्रह्मांड म्हणा, त्या पिंड ब्रह्मांड रूप वृक्षावर दोन सुपर्ण, दोन पक्षी बसलेले आहेत. त्यातला एक पक्षी हा त्या वृक्षाची फळं त्याचा आस्वादन करण्यात, ती खाण्यात मग्न आहे, आणि एक पक्षी त्या खाणाऱ्या पक्षाचं फक्त साक्षी आहे, तो पाहतोय. द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्षम परिषस्व जाते तयोरन्यः पिप्पलम स्वादुवत्ती अनश्नन अन्यो अभिचाकशीती. एक ती फळ भक्षण करतोय आणि दुसरा अनिमेष नेत्रांनी साक्षी भावाने त्याकडे पाहतोय. हे दोन सुपर्ण म्हणजेच जीवात्मा आणि परमात्मा, जीव आणि ईश्वर, जीव आणि शिव, हे ते दोन सुपर्ण आहेत. म्हणजे आत्म्याला सुपर्ण अशी संज्ञा आहे. पर्ण म्हणजे पंख, पंख ज्याचे सुवर्ण वर्णाचे आहेत, सोनेरी आहेत किंवा सुंदर शोभन आहेत, त्याला सुपर्ण असं म्हटलंय. सुपर्ण हा शब्द वृक्षालाही लागू होतो. भगवंताचं एक नाव वृक्ष असंही या नामावलीमध्ये आलेलं आहे. ज्या वृक्षाला शोभिवंत, शोभायमान अशी पर्ण आहेत, पानं आहेत, तो विश्ववृक्ष. पुन्हा 15व्या अध्यायातलं गीतेच्या विश्वरूप अश्वत्थाचं वर्णन जर आपण पाहिलं तर छंदांसी यस्य पर्णानि, ज्याची पर्ण, ज्या विश्वरूप वृक्षाची पर्ण ही छंद म्हणजे मंत्र, वेद मंत्र हे त्या विश्ववृक्षाची पर्ण आहेत, पानं आहेत. आणि हे वेदमंत्र कसे आहेत तर ते शोभन आहेत, सुंदर आहेत, नितांत सुंदर असणारे हे छंद, वेद मंत्र हे त्या वृक्षाला जळलेले आहेत. म्हणून तो विश्वरूप अश्वत्थही सुपर्ण याच नावाने सांगितला गेला. तो सुपर्ण आहे. पुन्हा त्यावर, त्या विश्वरूप वृक्षावर आरूढ झालेला जीवात्मा आणि परमात्मा या दोघांनाही सुपर्ण म्हटलंय, कारण त्यांचे पंख हे शोभन आहेत, सुंदर आहेत, सुवर्ण वर्णाचे आहेत. भगवंताचं वाहन हे गरुड आहे, त्या गरुडाचंही नाव सुपर्ण आहे. त्यामुळे त्याची जी विभूती आहे, त्याचा जो परिवार आहे, हा एकरूप आहे, तद्रूप आहे, अभेद आहे. आपण मागे पाहिलं होतं गरुडध्वज या नावाचा अर्थ करताना की भगवंताचं वाहन गरुड आहे, कारण भगवंताला वाहून नेण्याची क्षमता केवळ भगवंतातच असू शकते, भगवद अंशातच असू शकते. भगवद अंश विशिष्ट आहे, म्हणून गरुड भगवंताचं वाहन आहे. या न्यायाने भगवंत आणि गरुड यामध्ये अभेद आहे. म्हणून गरुडाचं नाव जे सुपर्ण आहे तेच भगवंताचं नाव म्हणून इथे येतं. म्हणून त्याची स्तुती आहे ओम सुपर्णाय नमः या नावाने. सुपर्णो वायुवाहन, हा वायुवाहन हे देखील भगवंताचं नाव आहे. जसं आपण गरुड वाहन, वायू हे ज्याचं वाहन आहे असा तो वायुवाहन, आणि वायूचं जे वाहन आहे तोही वायुवाहन. वायुना ऊढा, वायूद्वारे जो वाहिला जातो तोही वायुवाहन, आणि वायुम उद्वहती इति वायुवाहन. वायूला जो वाहून नेतो, वाहयती इति वायुवाहन. या विश्वामध्ये हा जो वारा आहे, वायू आहे, तो सगळ्या गोष्टी इकडून तिकडे वाहून नेतो. सगळी गती जी आहे ती वायूमुळे, प्राणामुळे आहे. मात्र या वायूला किंवा या विश्वगत प्राणाला जो वाहून नेणारा आहे तो परमात्मा आहे. म्हणून त्याचं नाव वायुवाहन आहे. तोच या विश्वाला, विश्वातल्या प्राणाला गती देणारा आहे. जीवात्मा रूपामध्ये तो या प्राणाद्वारे वाहिला जातोय, आणि परमात्म रूपामध्ये तो या प्राणाला, वायूला वाहून नेतोय. म्हणून तो उभयरूपी असा वायुवाहन आहे. त्या वायुवाहन परमात्म्याच्या चरणी आजची ही चिंतन सेवा समर्पित करूया आणि विराम घेऊया.
ओम वायुवाहनाय नमः. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. रामामी तव दासदास म्हणवी माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुखगना होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ विणे नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ. हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय